मग राह इथंच बसून, बोलणी ऐकत बस. मी निघालोय. मी विनायकाने दामोदरला घेतल्याशिवाय इथनं जाणार नाही. नाही जायची मी. विनायक, दामोदर. आई, यांना धाप लागायची बिमारी आहे. आई, आई आरामानं. आई सांभाळा, सांभाळा. तुम्ही उठा अगोदर. उठा आई, उठा. सांभाळून. चला चला. बरं वाटेल तुम्हाला. आई, आई उठा ना, उठा. हे घ्या, तुम्ही हे पिऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. हळू. गंगा, तूच विचार कर. आमचा एकुलता एक पोर या जगात नाही राहिला. आता विनायक आणि दामोदर हे बी आम्हाला सोडून जाते. मग आम्ही कसे राहायचं? आमचं खान. आई, तुम्ही तुमची स्थिती तर पहा. त्याच साऱ्या गोष्टी. चांगलं होईल की आपण या विषयी बोलूच नाही. तुम्ही आराम करा बरं. मी आता लग्नाच्या अगोदरच सांगितलं होतं की ही पोरगी गंगा परी नाही. आता कशी बी तब्येत राहो, आपण सकाळी सकाळी इथून निघून जाऊ. चूक झाली आमच्याकडनं. अहो, खरं तर त्या दामोदरला पाण्यात नसतं टाकायचं आम्ही. त्यापेक्षा त्याचा गळा दाबून मारून टाकायला पाहिजे होतं त्याला. तुम्ही प्रत्येक वेळी अशीच चूक करता आणि तो भीमराव प्रत्येक वेळी जिंकतो आणि तुम्ही सगळे नेहमी हरता. बरोबर बोलतात तुम्ही. पण महाराज, आम्हाला खरंच असं वाटतंय की काही ना काही असं झालं पाहिजे की जे त्या भीमरावला आयुष्यभराची अद्दल घडवेल आणि आतापर्यंतचे आमचे सगळे पराभव पूर्णपणे पुसल्या जाईल. सध्या तरी मलाही काहीच कळत नाहीये, परंतु करूया. काही ना काही निश्चितच करूया आणि असं काहीतरी करू की त्या भीमरावच्या आणि त्याच्या कुटुंबातील लोकांच्या आयुष्यामध्ये अंधारच अंधार पसरून जाईल. गंगा, दिलं ना औषध? वय आई, आता ठीक आहे तब्येत? पहिलेपेक्षा बरी आहे, पण मधी मधी खोकला येतो. त्यांना जवाबी असं होतं तेव्हा जरा खोकला असतोच. सकाळ पतूर बरं वाटल. चला समदे जाऊन झोपूया. चल चल, तू बी जरा जेवून घे. ये चल बाळा.
चल बाळ चल. काय झालं? भीमराव मामा, आम्ही लई विचार केला. तर आम्हाला वाटलं की आई आजी आजोबा आम्ही समधे एकत्र नाही राहू शकत. आम्हाला बी तसंच वाटतं. पण काय मामा, समधे म्हणतात की तुम्ही जे मनात आणलं ते होऊनच जातं. म्हणून काहीतरी करा ना मामा, ज्यामुळे आम्ही सारे सोबत राहू शकू. ठीक आहे, मी काहीतरी विचार करतो. ठीक आहे मामा. भाई कबीरा खड़ा बाजार में, मांगे सबकी खैर, ना काहू से दोस्ती, ना काहू से बैर. काय झालं बाळा? झोप नाही येत आहे? बाबा, आपण असं काहीतरी करू जेणेकरून ते गंगाताईला बी आपल्या संग नेतील. काय समजना झालंय. बाबा, भीम, जर तुम्ही लोकांनी काय विचार केला तर काही ना काहीतरी समाधान नक्कीच मिळेल. कारण आजपर्यंत अशी कोणती समस्या नाही ज्यावर तुम्ही लोकांनी उपाय काढला नसेल. झोप ग, आणि मला बी झोपू दे. खोकून खोकून झोप खराब केली माझी. मुद्दा म्हणून थोडीच करते होय. तब्येत खराब आहे म्हणून खोकतीये. तुझं सारं काही खराबच आहे. सुनेची निवड, सुनेवर अंकुश आणि तब्येत सगळंच. ना स्वतः झोपशील ना मला झोपू देशील. मी बाहेर जाऊनच झोपतो. खोकून खोकून डोस का खराब करून टाकलाय नुसता. ना स्वतः झोपत आहे ना मला झोपू देत. सुचली कल्पना, आपण एक प्रयत्न करू शकतो. बाबा, याला काय सुचलं? जे सुचलं हाय कदाचित काम करल. काय झालं? तुम्ही थंडीत बाहेर का आलात? तुमची तब्येत खराब होईल. या आपलं काम कर रे. आज तिला खोकून खोकून झोप खराब केली माझी, आणि बाहेर आलो तर तुझं कीर्तन सुरू झालं. पण ती तुमची बायको आहे. तुम्ही तिचा साथ सोडायला नाही पाहिजे. आणि ती आजारी असताना तर अजिबात नाही. माझं डोस का खराब करू नकस, आणि मला नका शिकवू काय करायला पाहिजे. जा, जाऊन आपलं काम कर. आता कशी आहे तुमची तब्येत? बरी आहे. तुम्ही तर ऐकलंच असणार का तुमच्या नवऱ्यानं आता बाहेर काय म्हटलं. माझी आई जेव्हा आजारी असायची तेव्हा माझा बाबा रात्रभर झोपत नव्हते. आणि दामूचा आजोबा तुमच्या एका दिवसाच्या खोकल्याचा त्यांना एवढा त्रास झाला का नीट झोपण्यासाठी ते बाहेर निघून गेले. या वेळेला तर त्यांनी तुमची सेवा करायला हवी. ए भीमराव, जास्त नाटक करू नकस. माझ्या बायकोला काय ज्ञान देतोयस रे? ज्ञान नाही देत आहे, हे सांगतो आहे की काय केल्याने काय बरं झालं असतं.
काय समजून घ्यायचं नाही. चल हो बाहेर इथून. तुम्हासनी काय वाटतं का तुम्ही एकटं तुमच्या नातवंडांना सांभाळू शकता? ही पोरं मारामारी करणार, भांडणार, रडणार, वरडणार आणि यांचं खाणं पिणं. तुम्ही एकट्या किती काय काय करणार. आणि आज हे समज बघून मला नाही वाटत का दामूचा आजोबा तुम्हाला या परिस्थितीत साथ देतील. हे तर त्यांच्या सोयीसाठी असंच तुम्हाला सोडून निघून जातील. फालतूच्या गोष्टी बंद कर. आता तुम्ही हेच बघा ना, तुम्ही आजारी आहात तर तुमची सेवा कोण करतय? तुमची सून आणि माझी ताई. तुमच्यासाठी गंगाताई लय वाईट होती, तरी बी माझ्या ताईनं तुमची साथ नाही सोडली. नाही बोलला बरं का तू. चल निघितून. म्या तर जाणारच, पण तुम्ही आधी निर्णय घ्या. कारण मला असं वाटतं का कुठल्या बी घराला स्त्रियांनीच शोभा येते. ती मुलांचं भविष्य सावरते. आणि ज्या घरात जास्त स्त्रिया असतात ते घर जास्त चांगल्या रीतीने चालतं. त्यांचं असणं कुटुंबासाठी चांगलं असतं, विशेषतः लहान मुलांसाठी. म्या पण लहानच आहे, म्हणून मला बी माहित आहे का माझ्यासाठी माझी आई किती महत्वाची आहे. जरा विचार करा. आणि तुम्ही हा पण विचार करा का तुम्ही पण एक आई आहे आणि गंगाताई बी एक आई आहे. जर समदे सोबत राहिले तर समद्यांना लय वेगवेगळे नाते मिळतील आणि आयुष्य जगणं सोपं होईल. नाहीतर समदे वेगवेगळे होतील आणि समद्यांचं आयुष्य कठीण होऊन जाईल. लई बोललास तू. चल निघितून. चल चल. आई, आई आरामात. आई सांभाळून. आई उठा. आई हे तुम्ही पिऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आता तुम्हीच बघा की तुम्ही आजारी आहात आणि तुमची सेवा कोण करते? तुमची सून आणि माझी ताई. नाही बोलतोय ना तू. चल आपल्या घरी जा. अरे बाबा सोडा भीमरावाला. तो बरोबर बोलतोय. आणि हा, उद्या सकाळी पोरांबरोबरच म्या गंगाला बी घरी घेऊन जाणार. अगं ज्या गंगानं तुझ्या लेकराला खाल्लं तिला तू तुझ्या घरी ठेव ना. वय, कारण भीमरावाच्या बोलण्यानंतर मी बी विचार केला. जी सून आपल्या त्या सासूची सेवा करायला आली, जिने तिला दुःख दिलं, तिला साठवलं, मग ती कसा विचार करल की तिचा नवरा मरून जावा. तुझा डोस का खराब झालाय. अगं गंगा आपल्या बरोबर येईल ना तर आपली नातवंड आपली नाही राहणार. ती त्यांना स्वतःला बांधून ठेवेल. मी अभी आई आहे. तुम्ही बी विचार करा. तुम्हासनी कळ. आणि भीमरावानं बी काही लई मोठी गोष्ट नाही सांगितली. गर्व आणि जयाची पट्टी डोळ्यांवरून काढा. जायचं असेल तर जा गंगा आणि तिच्या मुलांना घेऊन. पण मग माझ्याशी नातं तुटेल तुझं. किती नाती तोडणार तुम्ही? काही नाती निसर्गानं तोडली आणि काही नाती तुम्ही तोडताय. मग काय एकटेच राहणार तुम्ही? एकटं राहून कुणासाठी जगणार तुम्ही? मुलगा होता, निघून गेला. निसर्गानं त्याला हिरावून घेतलं. हे बघा,
आपली सूनच ही आपली मुलगीच असती आणि मुलगा नसल्यावर घरची सूनच आपला मुलगा बनती. आणि तुम्ही तिला सोडत आहात तर काय माहिती आता ज्या नातवानं तुम्ही घ्यायला आला जर ते तुमच्या मनाप्रमाणे वागले नाहीत तर त्यांनाही तुम्ही सोडून द्याल. कदाचित उद्या असंही होईल की तुमच्याच ह्या शिकवणीमधून शिकून तुमचेच नातू तुम्हा दोघांना सोडून देतील. कारण जशी घरातली मोठी माणसं करतात तशीच घरातली लहानही त्याचीच पुनरावृत्ती करतात. जेव्हा तुम्हीच तुमच्या नात्यांचा सन्मान करणार नाही तर तुम्ही तुमच्या नातवांना सन्मान करण्यासाठी कसं सांगू शकता? हे बघा, तुम्ही घरातील प्रमुख आहात, एक वडील आहात. माझ्या मुलीचे तुम्ही वडील आहात आणि तेही तुम्हाला त्याच नजरेने बघते आणि तिलाच सोडण्याची भाषा करताय. तुमची सून तुमच्या घराचा शृंगार आहे. ती असल तर तुमच्या घराला शोभा आहे आणि तुमच्या मुलाची कमी माझी मुलगी पूर्ण करी. बस एक करा, तुम्ही तिला लेकरासारखं ठेवा. बघा, तोडण्याची नाही जोडण्याची भाषा करा. मग तुम्ही पण आनंदी राहाल ना, तुमचं समद कुटुंब बी. ये बाई, तुम्ही बरोबर बोलताय. मला माझं घर बरबाद नाही करायचं, पण इकुरलेलं घर एकदा पुन्हा सावरायचंय आणि माझं घर तवाच सावरू शकत तेव्हा माझी सून गंगा त्या घरला येईल. आणि हा, आता भले काय बी हो, उद्या सकाळच्याला पोरा आणि गंगा माझ्या बरोबर जातील. तुमची मर्जी असली तरी बी आणि नसली तरी बी. जिहि घट प्रेम न प्रीति रस पुनि रसना नहीं ना ते नर या संसार में उपजी भय उपजी भय आता मला पण ही गोष्ट समजते का सून घरात असली म्हणजे सगळ्यांची काळजी घेते. आयुष्यातली दुःख कमी होत जातात आणि पोराच्या जाण्यानं जीव कासावीस झाला होता. पण आता मला समजलंय अशा परिस्थितीत माझ्या लेकरांना चांगलं आयुष्य देता आलं नसतं. आणि आईकडून त्याच्या मुलांना हिरावून लई मोठी चूक करत होतो मी. माझ्या पोराला देवानं हिरावून नेलं तर मी त्याला माफ करू शकलो नाही. पण गंगानं आम्हाला कसं माफ केलं असतं जर मी तिचे पोरं हिरावून नेले असते तर? कधी कधी तू माझ्यासाठी देवापेक्षा बी मोठा होतोस. कसं आपल्या ताईचं समद दुःख समद त्रास दूर केलास. तूच सांग कसं धन्यवाद म्हणू तुला. भाऊ हाय ना तुझा आणि भावाला कसलं आलंय धन्यवाद. आता जा, नाहीतर येळेवर स्टेशनला नाही पोहोचू शकणार.
कबीरा बादल प्रेम का हम पर बरसाई, अंतर भीगी आत्मा हरि भई बन